तर गाईज गुड मॉर्निंग, कसे आहात सर्वे? आय होप सर्वे ठीक असाल. मित्रांनो, रोजच्या सारखं आज पण कामाला सुरुवात केली आपण. थोडंसं उशिरा, काल आज थोडंसं निघायला उशीर झालाय, पण काय फायदा नव्हता निघून, कारण इथं सगळी लोकच इकडे उभे आहेत, तर मला काहीच लागणार आहे बघून वेगळं. तर येऊन थांबलोय. जर चालू केलाय आजचा दिवस, आजचा एक्सपिरियन्स सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मित्रांनो, माझे पहिला आजचा चॅलेंजचा, आपला जो चॅलेंज चालू आहे 21 डेजचा, त्याच्यामध्ये पहिली व्हिडिओ मी अपलोड केली आहे. 2 रील्स अपलोड करायचे राहिलेत. त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, वायफायचा थोडा इश्यू होतोय, पण रेकॉर्ड झाले, एडिट ऑलमोस्ट झालेत, पण झालंय सगळं आपल्याकडनं डन आहे. फक्त पोस्टिंग बाकी आहे. पोस्टिंग पण होऊन जातील. थोडं 1-2 दिवस लागेल रेग्युलाइज व्हायला. जसं रेग्युलाइज होईल तसं आपण लगेच आपलं ते सस्टेन ठेवणार आहे. बुकिंग वाचतायत, पण काय लोकल आहे. चांगली बुकिंग घेऊन निघूया आणि आजचा एक्सपिरियन्स सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करायला भेटेल. शेअर करीन. ओला उबरमध्ये काय चाललंय ना, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की तर मित्रांनो, लागली होती फायनली आपल्याला. जास्त नाही, 10-15 मिनटंच थांबलो. 10-15 मिनटं पण नाही, अगदी 10 मिनटातच आपल्याला लागली डायरेक्ट पुणे इंटरसिटी. मला इतकं अनएक्सपेक्टेड होतं, काय माहिती काय, आज अचानक पुणे इंटरसिटी लागली. कारण पुण्याला येणं जाणं थोडंसं आता विचारच करतो मी, कारण पुणे इंटरसिटी करणं आणि लोकल काम करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. लोकल काम केलं तर थोडंसं मार्जिन चांगलं सुटतं, खर्च कमी होतो. पण तेच जर इंटरसिटीमध्ये गेलो आणि ते जर पुणे नाशिक असेल तर थोडासा विचार करावा लागतो, कारण रेट त्या मानाने देत नाही आता सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म कंपन्या. त्याच्यामुळे मग काय मित्रांनो, कस्टमरला पिक केलं आणि कस्टमरला होता वॉमिटिंगचा त्रास. त्याच्यामुळे कस्टमरला पिक करून जवळजवळ खोपोली येस तोपर्यंत 2 ते 3 वेळा थांबवलं. मी काय ते शूट नाही केलं, कारण प्रत्येकाची प्रायव्हसी असते. आणि कस्टमर पहिलेच बोलले होते की मला उलटीचा त्रास होतो, त्याच्यामुळे वॉमिटिंगचा त्रास होतो, त्याच्यामुळे मी जर थांबायचं झालं तर थांबाल ना. म्हटलं हो, का नाही थांबणार, कस्टमरची सर्व्हिस हेच आमचं काम. म्हटलं तुम्हाला विना त्रास होता घेऊन जाईन, हे माझं कर्तव्य आहे म्हटलं. तरी पण फक्त 1 का 2 वेळाच थांबलं. कस्टमर म्हणाले मला पहिल्यांदा एवढा कमी त्रास झाला आहे, नाही तर आयदर मला खूप जास्त त्रास होतो. तर कस्टमरची बोलत आणि माहोलचा आनंद घेत पोहोचलो फायनली खंडाळा घाटात चढताना थोडंसं गाड्यांचं ट्रॅफिक लागलं. पहिल्या गिअर दुसऱ्या गिअरवरच गाडी चढत होती. म्हटलं यार, पुढे पण जाम आहे का काय, बघावं लागेल. कारण आम्ही घेतला होता मित्रांनो ओल्ड पुणे मुंबई रोड, कारण कस्टमरचं पिकअप होतं लोणावळ्याच्या पुढे एक कान्हे म्हणून गाव आहे. तिथून कस्टमरनी बसायच्या आधीच सांगितलं होतं की एक कान्हे म्हणून गाव आहे, तिथून आपल्याला पिकअप करायचं आहे. तर त्या हिशोबाने मी त्यांना रेट देखील सांगितला आणि बुकिंग आपल्याला चांगलं इंटरसिटी प्लॅटफॉर्मवरनं होती, त्यामुळे रेट पण रिटर्न म्हणजे फेअर आपल्याला चांगलं भेटणार होतं. त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. म्हटलं चला, काम भारी झालं आहे, तिकडनं पण चांगली अमाऊंटची बुकिंग भेटेल ज्या अमाऊंटवरती आपण घेऊन चाललो होतो. आणि अशा प्रकारे आम्ही मस्त खंडाळा घाटाचा आनंद घेत पुण्याच्या दिशेने प्रवास करत होतो. बऱ्याच वेळा मी बघतो मित्रांनो, गाड्या जे चालवतात घाटामधनं थोडं पेशन्सनी चाला. आता ही जर माझ्यासमोर तुम्ही कार बघत असाल, लेडीज ड्राईव्ह करत होती, पण इतकी पेशन्सली आणि हिने ड्राईव्ह करत होती ती की बस रे बस. आता तेवढ्यात ही नवीन गाडी आली आहे बघा, मागणं ओव्हरटेक देऊन हा माणूस आला आहे आणि आता हा बघा किती घुसाघुशी करेल. त्याच्यापेक्षा महागडी गाडी, त्याच्यापेक्षा मोठी म्हणू शकता गाडी, ही त्याच्या बाजूने चालली आहे, तरी पण त्याने न विचार करता डायरेक्टली घुसतोय. घाटाचं सेक्शन आहे, समोरनं ढलान आहे, आता जाताना चढण आहे आणि समोरनं येणाऱ्या गाड्या आहेत, तरी पण लोक वेड्यासारख्या ह्याच्यामध्ये ओव्हरटेक देत असतात. पण की इथे तुम्हाला ओव्हरटेकला चान्सच नसतो, तरी पण जबरदस्ती घुसायचं काम करतात. असं लोकांची मेंटॅलिटी आहे. सगळं बदलू शकतं, पण लोकांची जोपर्यंत मेंटॅलिटी चेंज नाही होणार तोपर्यंत काही नाही होणार. तर जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपण आपल्या कामाकडे, आपल्या बिझनेसकडे लक्ष द्यायचं. बाकी जग काय करतंय, कोण काय करतंय हे आपण बघणं, हे सगळं करणं आपलं कामच नाही. तर चला,
मस्तपैकी पुण्यात पोचूया आणि बघूया पुढचा एक्सपिरियन्स कसा असतो. तर गाईज फायनली तुम्हाला सगळ्यात पहिलं तर पोस्ट सांगतो, आपल्याला लागली होती पुण्याची बुकिंग आणि आपण आलोय गाईज पुण्यात स्वारगेटला. 3:58 झालेत. निघालो किती वाजता होतं माहितीये? 11:30 वाजता. 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4 4.5 तास लावलंय कस्टमरने. 4.5 तास कस्टमरला एवढ्या उलट्या होत होत्या आणि ते खातात पण तसं होतं. मी वेटिंग चार्ज पण पैसे घेतले. मी पहिले घ्यायचो नाही पण आता चालू केलाय. वेटिंग चार्जचे पण पैसे घेतले मित्रांनो. कस्टमरनी पण दिले. त्यांना पण कळलं की त्रास झाला आणि वरनं अजून एक स्टॉप होता तो ऍड केला नव्हता, त्यामुळे तिकडे जायचे पण म्हणजे घेतले आपण सगळे इन्क्लूड करून अशा प्रकारे. तर काय बोलायचं कस्टमरला, आता काय बोलणार, जाऊ दे. चला आता जाऊया आपण. पहिलं तर स्वारगेटला पहिलं आली सुसू. गाडी पार्क करूया, सुसू करूया. CNG पण भरला नाही, मी आलो तसंच निघून. एवढं त्यांना, आणि त्यात पोरं त्यांनी मध्ये बसवले ना, ते बोलत होते त्यांना पण उलटीचा त्रास आहे. तर कशाला ट्रॅव्हल करायचं गाडीमधनं, गप सुखासुखी राहायचं. पण ते म्हणतात ना, प्रत्येकाच्या नशिबात जे जे असतं, जेव्हा जेव्हा असतं लिहिलेलं तेव्हा तेव्हा ते त्याला भेटतं. तर तसं होतं, आपल्या नशिबात होतं आज तो त्रास, त्यामुळे तो झाला. चला आता आल्या आल्या एक पडली होती पनवेलची बुकिंग, पण काय उचलली नाही. 3 तास दाखवत होते आणि पैसे पण कमी दाखवत होते. दुसरी गोष्ट 18 मिनिटावर पिकअप होता, त्यामुळे नाही उचलली. पण आता जी पण पडेल ती घेऊन घ्यायची आपण बुकिंग. चला तर सगळ्यात पहिले जाऊया, सुसूचा विषय करूया, CNG भरूया आणि मग भेटूया. मित्रांनो, माझी आज झाली खूप मोठी तारांबळ. कारण स्वारगेट बस स्टॉप जर कोणाला माहिती असेल तर शनिवार रविवार आयदर कधीही तो संध्याकाळच्या टायमाला इतका बिझी स्पॉट आहे की बस रे बस. तिथे पार्किंगचे खूप वांदे आहेत. पण एक हिडन पार्किंग मला माहीत होती. दरवेळी येतो मी तिथे गाडी लावतो, तिथे गाडी पार्क करायला गेलो. पार्क करत तोपर्यंत 2 बुकिंग पडल्या मला. एक पेंटची पडली आणि एक पार्क करून झाल्यावर मला पडली एक बदलापूरची. मला फ्रेश होण्यासाठी जायचं होतं, पण मित्रांनो विचार केला की काय करू. कस्टमरला फोन केला पहिला तर, आणि कस्टमरला सांगितलं, सर मॅडम मला 10 ते 15 मिनटं वेळ लागेल, कारण माझ्या इथून लोकेशन होतं 8 मिनटावरती. म्हटलं 5-6 मिनटं मला फ्रेश होऊन निघायला आणि 10 ते 5 मिनटं मला तिथे पोचायला. असं मला 15 मिनटाचं आधीच कस्टमरला मी टाईम सांगितलं, जेणेकरून कस्टमर पण अवेअर होता. आणि मित्रांनो, जे कोणी ओला उबरमध्ये काम करत आहेत त्यांना मला एकच सांगणं आहे, जर इंटरसिटी वगैरे घेऊन तुम्ही बाहेर जात आहेत, तुमच्या सर्व्हिसमध्ये इंटरसिटी म्हणण्यापेक्षा कुठल्याही राईडमध्ये एक कन्फर्मेशन जर असेल कस्टमरला की आम्ही इतक्या वाजता इतक्या वेळात पोहोचतो आहे, तर ते एक माझ्याकडनं एक गेस्चरसारखं असतं. कस्टमर पण थोडा अवेअर होतो आणि त्याला पण माहिती भेटते. काही कस्टमर ब्लंड असतात, पण काही लोक जे समजून घेणारे असतात त्यांना पण थोडंसं बरं पडतं. तर ते त्या हिशोबाने आपली सगळी प्लॅनिंग करतात की बाबा हो ड्रायव्हर येणार आहे, उशीर थोडंसं लेट होईल पण येणार आहे. आणि आपल्याकडनं पण आपण एकदम क्लिअर असतो. आयदर कस्टमरला ओके असेल तर तो बुकिंग ठेवतो, नाहीतर ते स्वतः म्हणतात की कॅन्सल करतो. म्हटलं ठीक आहे. तसं मी कस्टमरला सांगितलं की प्लीज कॅन्सल करू नका कारण ती बुकिंग लागली होती आपल्याला डायरेक्ट बदलापूरची, म्हणजे घरची बुकिंग लागली होती. म्हणून कस्टमरला रिक्वेस्ट केली. मला 8 मिनटं 9 मिनटं दाखवतं आहे, पण मला 15 मिनटं लागतील. तर कस्टमर म्हणले हो चालेल, काही हरकत नाही. कस्टमर पण एकदम साधेसुधे आणि चांगले होते, त्यामुळे त्यांना पिक करायला मस्त फ्रेश होऊन पोचलो त्यांच्या लोकेशनवरती. जो टाईम मी सांगितला होता त्या टायमाच्या आतच पोचलो आणि कस्टमरला हडपसरमधनं पिक केलं. कस्टमरला पिक करून पार हायवेला यायला मला लागला जवळजवळ नाही म्हटलं तरी पाऊण तास. कारण संध्याकाळचा टाईम होता, ऑफिस सुटले होते. आणि काय ऑफिस सुटल्यावरती तुम्हाला माहिती आहे पुण्याचं ट्रॅफिक, त्यात पुण्याची ड्रायव्हिंग लोकांची हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यातनं करत पोचलो आपण कोथरूडला पोचलो. पण तिथे आपला जो CNG पंप आहे, फिक्स पंप आहे काय पुण्यामध्ये, जिथे मी CNG भरतो, तिथे लाईनही जास्ती असली किंवा कमी असली तरी तिथे फटाफट नंबर येतो. तर त्या पंपावर पोचलो, मस्तपैकी CNG भरला
आणि निघालो मुंबईच्या दिशेने. कस्टमर इतके समंजस होते की काही बोलले नाही. नाहीतर काही कस्टमर तोंड वाकडं तिकडं करतात जेव्हा CNG भरायला थांबतो आपण तेव्हा. पण मोस्ट ऑफ द टाईम मी रिटर्नच्या ट्रिपला CNG कधीच भरत नाही. आयदर पहिली ट्रिप जेव्हा घेऊन येत असतो तेव्हाच हायवेच्या आजूबाजूला 2 CNG पंप आहेत, ते आपले फिक्स आहेत. येताना तिथे CNG पंप फुल करून घेतो. पण येताना जो कस्टमरला त्रास होत होता त्याच्यामुळे मला थांबायची इच्छा नाही झाली, कारण त्यांना खूप वॉमिटिंगचा त्रास होता आणि त्यांनी खूप कंट्रोल करण्यापेक्षा मला म्हटलं की मला नाही झालं. म्हटलं बाबा सिटीमध्ये त्रास होऊ शकतो, कारण नॉन AC घेऊन आलेलं होतं त्यांना, त्याच्यासाठी मी खास की बाहेरची हवा खेळती असेल तर त्यांना त्रास कमी होईल म्हणून. तर त्यांना पण ती गोष्ट पटली. नाही तर बऱ्याच वेळा लोक AC चालू करतात, त्यातच बसतात आणि त्यातच हे करतात. तर जे कोणी गाडीने प्रवास करत आहेत किंवा ज्यांना गाड्यांचा त्रास होतो ना, मला त्या लोकांना एकच सांगणं आहे की जर तुम्हाला गाड्याचा त्रास होतो तर प्लीज तुमच्या AC बंद करा आणि गाडीची विंडो ओपन ठेवा. आयदर तुम्हाला काही लोकांना फ्लेक्स करायची सवय असते, AC गाडीतनं चालले, पण त्याच्यामागे होणारा त्रास हा लोकांना कळत नाही. पण जर त्याला जेन्युइनली त्रास असतो तर त्या लोकांनी ही काळजी नक्की घ्या. आणि दुसरी गोष्ट, जेव्हाही कुठलाही कस्टमर गाडीत बसला, जर लॉंग रूट असेल किंवा जरा जास्त डिस्टन्स असेल, जास्त वेळ लागणार असेल, तर मी त्यांना कस्टमरला समोरनं सांगतो की बाबा मला जर तुम्हाला काही त्रास होत असेल, जर तुम्हाला काय हवं असेल, जर तुम्हाला कुठे थांबायचं असेल तर प्लीज सांगा. त्यामुळे कस्टमरला पण एक थोडासा कम्फर्टनेस होतो. काही वेळेस लेडीज असतात, ते लोक बोलू शकत नाही, थांबण्यासाठी तर बोलताना त्यांना थोडं ऑकवर्ड फील होतं. जर आपण आपल्या अशा बोलण्याने त्यांना थोडंसं कम्फर्ट फील होतं असं मला वाटतं. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा पण प्रत्येक राईडमध्ये मी हे सांगत असतो कस्टमरला, त्यामुळे मला चांगलाच रिस्पॉन्स येतो. तर चला, आजचा व्लॉग असाच काहीतरी होता. आजचा एक्सपिरियन्स माझा मी तुम्हाला सांगितला, त्याच्याबरोबर काय केलं पाहिजे हेही तुम्हाला सांगितलं, मी काय दक्षता घेतो त्या बाबतीत हेही मी तुम्हाला सांगितलं. तर कसा वाटला हा माहितीपूर्वक व्लॉग हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच आपल्या माहितीपूर्ण व्लॉग आणि माझा एक्सपिरियन्स बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच MBA कॅबवाला याला लाईक करा, शेअर करा, आवडलं तर नक्की सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. चला, थँक्यू.